नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डायबिटीज बद्दल की डायबिटीज कशा प्रकारे पार्किन्सनच्या रुग्णांना नुकसान पोहोचवते. आपण अनेकदा पाहतो की जसजशी आपली वय वाढते तसतशा वयासोबत येणाऱ्या आजारांचाही त्रास सुरू होतो. जसं डायबिटीज आहे तसं पार्किन्सन सुद्धा. जर एखाद्या रुग्णामध्ये हे दोन्ही आजार एकत्र होत असतील तर त्याच्या शरीरात असे कोणते बदल होतील ज्यामुळे आपल्याला काम करण्याची गरज भासते. तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम डायबिटीज समजून घेण्यापासून. डायबिटीज मध्ये आपल्या शरीरात काय घडत असतं ते पाहूया. कोणालाही आपण डायबिटीज किंवा डायबेटिक तेव्हाच म्हणतो जेव्हा शरीरातील साखर नियंत्रित करण्याची प्रक्रिया बिघडते. हे कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं, जसं की तुमचं वजन जास्त असणं किंवा शरीरात काही बिघाड असणं. कोणतंही कारण असो, आपली साखर नियंत्रित करण्याची यंत्रणा बिघडली आहे. जेव्हा शरीरात साखर जास्त असते तेव्हा रक्त जेव्हा आपल्या संपूर्ण शरीरात फिरत असतं तेव्हा त्यातला जास्त ग्लुकोज आपल्या प्रत्येक उतीला, प्रत्येक पेशीला नुकसान पोहोचवतो, प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवतो. आपला मेंदू असो, फुफ्फुस असो, हृदय असो किंवा यकृत असो, ते सर्वांनाच नुकसान पोहोचवते. याच कारणामुळे जितकेही डायबेटिक पेशंट असतात त्यांच्यात एक सामान्य गोष्ट दिसते की त्यांच्या शरीरात जो वय वाढण्याचा एजिंग प्रोसेस आहे तो इतर नॉन डायबेटिक पेशंटच्या तुलनेत जास्त वेगाने होतो. समजा एखाद्या पेशंटला 15 वर्षांपासून डायबिटीज आहे आणि एक माणूस आहे ज्याचे वय 60 वर्षे आहे. दुसऱ्याचेही वय 60 वर्षेच आहे. एक जण 15 वर्षांपासून डायबिटिक पेशंट आहे तर तुम्ही पाहाल की 60 वर्षांचा डायबिटिक पेशंट आहे त्याचं वय खूप जास्त वाटतं. तो जणू काही 70च्या आसपास आहे असं दिसतं. यामागचं कारण असं असतं की शरीरात जो रिपेअरचा मेकॅनिझम आहे तो नीट काम करत नाही. शरीर आपले टिश्यू पुन्हा एकदा आरोग्यदायी बनवू शकत नाही. शरीराचे विसर्जन करण्याचा दिवस लवकरच येतो. हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुटुंबातही पाहिलं तर सहज लक्षात येईल. जसं की तुमचे मामा आहे, दोघांचं वय जवळपास सारखंच असतं. बहुतदा 2-3 वर्षांचं अंतर असतं. जे लहान आहेत आणि जर ते डायबेटिक असतील तर ते वयाने मोठे दिसतात. तुम्हाला वाटतं की हे मोठे दिसतात, त्यामागचं कारण म्हणजे डायबेटीस. आता ज्याला डायबेटीस आहे त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर काय होतोय हेही महत्वाचं आहे, कारण पार्किन्सन ही मेंदूची समस्या आहे. मेंदूमधील आपले पेशी योग्य प्रकारे तयार होऊ शकत नाही. मेंदूचं स्नायू समन्वय कमी होत आहे. म्हणून जर डायबेटीसचा आपल्या मेंदूवर परिणाम होत असेल तर पार्किन्सनची स्थिती जलद गतीने वाढते. कारण पेशींना अडचण येते, मेंदूच्या पेशींना अडचण येते स्वतःला दुरुस्त करण्यात. म्हणून जर एखाद्या रुग्णामध्ये आपल्याला पार्किन्सन आणि डायबेटीस दोन्ही एकत्र दिसले तर आपल्याला डायबेटीस देखील कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात ठेवावं लागतं. सामान्यपणे जे साखरेचे पातळी असतात त्या उपाशीपोटी 80 असतात आणि जेवणानंतर त्या 180 पर्यंत जातात. पण तुम्ही हे पाहिलं पाहिजे की तुमची फास्टिंग पीपी किंवा रम शुगर असो ती 180च्या वर जाऊ नये. 200ला अजिबातही ओलांडू नका, कारण साखर या पातळीच्या वर गेल्यावर ती मोठं नुकसान करायला सुरुवात करते. तुमच्या कोणत्याही अवयवाला, मग ते किडनी असो, लिव्हर असो, डोळे असोत किंवा नसा असोत, नुकसान तेव्हाच होतं जेव्हा साखरेचं प्रमाण 200च्या वर जातं आणि सतत तसंच राहतं. म्हणजे दिवसातून जेव्हा आपण तपासतो शुगर 250 येते आहे, शुगर टेस्टमध्ये 300 येते आहे, औषधं घेतल्यावर ती नियंत्रणात येते पण पुन्हा ती 300 पर्यंत पोहोचते, अशा केसमध्ये जास्त नुकसान होतं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपला शुगर लेव्हल शक्य तितका कमी ठेवायचा आहे. 200 पर्यंत जाऊ द्यायचा, त्यापेक्षा कधीही जाऊ द्यायचा नाही. आपण असं केलं तर शुगरमुळे आपल्याला होणारे नुकसान कमी होईल. आपली जी पाकिस्तान सारखी स्थिती आहे ती गंभीर अवस्थेत जाणार नाही, ती नियंत्रणात राहील आणि तिथे काहीही झालं तरी त्याचा परिणाम. जेव्हा शरीरात कोणत्याही अवयवाला बरे करायचं असतं तेव्हा त्याला होणारे नुकसान थांबवावं लागतं. आता हे दोन्ही कामे एकत्र होऊ शकत नाहीत. आपण औषधांना सुधारायचं म्हणतोय. ही दोन्ही कामं एकत्र कशी होतील? तर आपल्याला काय करावं लागतं? सर्वप्रथम नुकसान थांबवावं लागतं, म्हणजे आपण जे काही करतोय त्याने अजून काही बिघडू नये. तेव्हा आपल्याला परिणाम दिसायला लागतात. जसं की तुम्ही पहा, हेलो एव्हरिस्तान पेशंटमध्ये आराम मिळवणं खूप सोपं असतं. पण अट अशी असते की जी कंडिशन आहे, जी शरीरातील वातावरण आहे ते अनुकूल असायला हवं, कारण कोणतीही गोष्ट तेव्हाच वाढते, तेव्हाच बरी होते, तेव्हाच ती फुलते जेव्हा तिला चांगलं वातावरण मिळतं. जर तुम्ही अशा शहरात राहत असाल जिथे पाणी चांगले आहे, प्रकाश चांगला आहे, लोक चांगले आहेत, तरीही तिथे फ्लशिंग आहे तरच तुमचे शहर वाढले पाहिजे. जर आपल्या शरीरातील वातावरण चांगले असेल, जसे तिथे चांगले अन्न जात आहे, आपल्याला चांगला व्यायाम मिळत आहे, चांगले अन्न मिळत आहे, आपल्याला मधुमेह नाही, बीपी नाही,
तरीही आपल्या शरीरात असे वातावरण तयार होते जिथे आपल्या शरीराच्या पेशी स्वतःची दुरुस्ती करू शकतात, कारण औषध फक्त असे वातावरण तयार करते जिथे शरीर त्याचे सामान्य कार्य करू शकते. कारण मी उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करतो. समजा कुठे जखम झाली तर आपण तिची स्वच्छता करतो. आपण त्यावर अँटिसेप्टिक लावतो. आपण अँटिबायोटिक घेतो. आता आपण हे केलं त्यामुळे जखम वाढत नाही आणि ती आपोआप बरी होते. आपण त्या जखमेच्या ठिकाणी फक्त योग्य वातावरण दिलं. म्हणूनच शरीरात वातावरण खूप महत्वाचं असतं, की आपण त्याला कोणतं वातावरण देतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तरीही मनात काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर मी उपलब्ध आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम उपलब्ध आहे. तुम्ही त्यांच्याशीही बोलू शकता, माझ्याशीही येऊन भेटू शकता. आता याच सोबत मी तुम्हा सर्वांना सकाळी चालायला पुढे यायला सांगतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.